नागपूरच्या तहसील पोलीस ठाण्याअंतर्गत अग्रसेन चौकात एका व्यक्तीनं अनैतिक संबंधातून आपल्याच मित्राची दगडाने ठेचून हत्या केली। मात्र हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून आरोपीला अटक केली। रविवारी रात्री तहसील पोलीस ठाण्याअंतर्गत अग्रसेन चौकातील पंजाब हार्डवेअर अँड सॅनिटरी स्टोअर समोर ही हत्येची घटना घडली। मृताचं नाव अण्णा उर्फ शैलेश असं आहे, तर आरोपी अनुराग उर्फ घोडा सुनील बोरकर आहे। SBS लॉजचे व्यवस्थापक राकेश साबल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा हा गुन्हा दाखल केलाय। मृत शैलेश आणि अनुराग हे मित्र होते असं सांगितल्या जात आहे। दोघेही कचरा वेचण्याचं काम करायचे आणि फुटपाथवर झोपायचे। दोघांवरही फौजदारी गुन्हे दाखल होते आणि त्यांची तुरुंगात भेट झाली। आरोपी अनुरागचे कचरा वेचणाऱ्या एका महिलेशी संबंध होते आणि दोघेही पती-पत्नीप्रमाणे राहत होते। त्यांना एक लहान मूल देखील आहे जे त्यांच्या सोबत राहतं। या महिलेचे यापूर्वी मृत शैलेश सोबत संबंध होते असंही सांगितल्या जात आहे। शैलेश काही दिवसांपासून महिलेची छेडछाड करून तिला त्रास देत होता। घटनेच्या दिवशी त्यानं महिलेचा विनयभंग केला होता आणि महिलेनं अनुरागला हे सांगितल्यावर अनुराग संतापला आणि त्यानं जवळच पडलेल्या विटा आणि दगडांनी शैलेशचं डोकं ठेचून त्याची हत्या केली। जवळच राहणाऱ्या एका सुपरवायझरने या घटनेची माहिती लॉज मॅनेजरला दिली आणि त्यानंतर पोलिसांना हत्येची माहिती कळाली। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला, तर आरोपी अनुरागला अटक केल्यानंतर पुढील तपास सुरू आहे। मृतक आणि जो आरोपी आहे हे दोघं होशंगाबाद येथील कारागृहात त्यांची भेट झाली होती, मैत्री तिथेच झाली होती आणि त्याच्यानंतर जेव्हा जो मृतक आहे तो मागील 5-6 वर्षापासून नागपुरात आलेला होता, तेव्हापासनं आरोपी आणि मृतक हे सोबत उठत बसत होते, मैत्री होती त्यांची। आणि जी महिला आहे सोनू मरसकोल्हे ही दोघांच्या सोबत पण राहत होती, त्यांची मैत्रीणच होती आणि अनैतिक संबंधाच्या रागातनं ही घटना घडलेली आहे।